वृद्ध निराधार लोकांसाठी केंद्र शासनाची अन्नपूर्णा योजना आहे. तर ती योजना काय आहे आपण पाहूयात. योजनेसाठी कोण पात्र आहे त्याचे निकष पाहूयात. केंद्र शासनाची वृद्ध निराधार व्यक्तींसाठी दरमहा मोफत 10 किलो धान्य वाटपाची अन्नपूर्णा योजना राज्यात 2001 पासून अंमलात आली आहे. तर यासाठी कोण पात्र आहेत आणि त्यासाठीचे काय निकष आहेत ते आपण पाहूयात. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय हे 65 वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असावे. खूप महत्त्वाची अट आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेसाठी पात्र असलेली व्यक्ती अन्नपूर्णा योजनेसाठी तत्वतः पात्र असेल. म्हणजे त्या व्यक्तीला पेन्शनने अर्थसहाय्य मिळत नसावे. अर्जदार निराधार असावा, म्हणजे त्या अर्जदाराला कोणाचा आधार नसावा, मुलांचा मुलींचा. म्हणजेच स्वतःच्या उपजीविकेसाठी त्याला स्वतःचे नियमित किंवा पुरेसे साधन नसावे किंवा त्याचे उत्पन्न अत्यल्प असावे. कुटुंबातील इतर व्यक्तींकडून त्याला आर्थिक मदत मिळत नसावी. म्हणजे जर मुलगा सून वगैरे असतील तर त्यांच्याकडून त्यांना काही आर्थिक मदत मिळत नसावी. अशा ह्या महत्त्वपूर्ण अटी आहेत. यावरती मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे. अर्जदार राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना किंवा संजय गांधी निराधार योजना किंवा इंदिरा गांधी वृद्ध भूमिहीन शेतमजूर सहाय्य योजना अशा कोणत्याही निवृत्ती योजनेचा लाभ घेणारा नसावा. लाभाचे स्वरूप पाहूयात आता कसे असणार. पात्र लाभार्थीला अन्नपूर्णा योजनेच्या पुरवठा पत्रिका देण्यात येतील. या पुरवठा पत्रिकेवर लाभार्थ्यांना दरमहा 10 किलो धान्य मोफत दिले जाईल. त्यामध्ये 7 किलो गहू व 3 किलो तांदूळ किंवा 10 किलो गहू असू शकतील किंवा 10 किलो तांदूळही असू शकतील. त्याचबरोबर शासन पुरवठा करेल ते धान्य, म्हणजे शासनाकडे जे अवेलेबल असेल ते पण 10 किलोच्या प्रमाणात मिळेल. अर्ज करणे, छाननी, मंजुरी व कार्ड वाटप अशा प्रकारे योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे ही अशी प्रोसिजर असणार आहे. अर्जदाराने ग्रामसेवक, तलाठी, प्रभाग अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा. ग्रामसेवक, तलाठी, प्रभाग अधिकारी, मुख्याधिकारी यांनी अर्जाची छाननी करून आपल्या शिफारसीसह तो तहसीलदारांकडे पाठवावा. ही ऑफिसची प्रोसिजर आहे. ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा प्रभाग समिती यांच्या कार्यक्षेत्रातील पात्र वृद्ध निराधारांची योजनेच्या लाभासाठी ठरावासह शिफारस करू शकेल. अर्जदाराने अर्जासह स्वतःची ओळखपत्र आकाराची 2 लहान छायाचित्रे द्यावीत. अर्जदाराने शक्य तेथे वयाचा व उत्पन्नाचा दाखला पुरावा अर्जासोबत द्यावा. अर्जात खोटी माहिती दिल्यास कार्ड रद्द करण्याची तसेच इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ बंद करण्याच्या दंडनीय कार्यवाहीची अर्जदारास जाणीव करून द्यावी. ग्रामसेवक, तलाठी, प्रभाग अधिकारी, मुख्याधिकारी यांनी अर्जदारांचे रहिवासाचे ठिकाण व उत्पन्न याबाबत विशेष दक्षतेने छाननी करावी. अर्जदाराच्या राहण्याच्या ठिकाणास भेट देऊन निवास व एकूण स्थितीविषयी व निराधारित्वाविषयी खातरजमा करावी. अशा योजनांचा ज्यावेळी तुम्ही लाभ घेऊ इच्छिता त्यावेळी अर्ज केल्यानंतर प्रशासकीय अधिकारी म्हणजे तहसील ऑफिसकडून सर्वे अधिकारी घरी येऊन आजूबाजूला चौकशी करतात, खातरजमा करतात. याची अर्जदारांना नक्कीच कल्पना असावी. आणि जर अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी आढळल्यास तुमचा अर्ज बाद ठरवण्यात येतो. इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. सरकारने कोणत्याही योजना आणल्या तरी नागरिकांना त्यापैकी कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ घेता येतो. म्हणजेच समजा तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल आणि त्या योजनेद्वारे तुम्हाला 1000 रुपये मिळत असतील आणि आत्ता जी योजना मुख्यमंत्री बहीण योजना जी आलेली आहे त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करू शकता. परंतु त्यातली फरकाची रक्कम तुम्हाला मिळते. म्हणजे 1500 योजना आहे त्यातून तुमचे 1000 मायनस होऊन तुम्हाला दुसऱ्या योजनेचा फक्त 500 रुपये लाभ मिळतो.